आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। जामनेरमध्ये अग्निशामक गाडी महिन्यापासून बंद आणि अचानक लागलेली आग, जबाबदार कोण? नागरिकांची सुरक्षा धोक्यात का? आणि आता नगर परिषदेत आज काय निर्णय झाले? पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी जोडून राहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। जामनेर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली, परंतु यामध्ये सर्वात गंभीर मुद्दा ठरला तो म्हणजे अग्निशामक गाडीचा प्रश्न। गेल्या काही महिन्यापासून अग्निशामक वाहन नादुरुस्त असल्यामुळे नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेत मोठा धोका निर्माण झाला होता। सभेत यावर तीव्र चर्चा झाली आणि निर्णय देखील घेण्यात आला। अग्निशामक गाडी तात्काळ दुरुस्त करून सेवेत आणावी, भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना देखील कराव्यात। यानंतर सभेत पाणी पुरवठा हा देखील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला। जामनेर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन योजना, पाण्याच्या टाक्या आणि वॉटर मीटर यावर चर्चा झाली। भविष्यातील वीज पुरवठा टाळण्यासाठी DPR तयार करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी सभेत घेण्यात आला। यावेळी MJ न्यूजशी बोलताना उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे आणि पाणीपुरवठा सभापती महेंद्र नाना बाविस्कर यांनी सांगितले की शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वार्डात काही भागात मोठ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जामनेर शहरात सुरू असलेल्या चर्चेवर MJ न्यूजने प्रश्न उपस्थित केला। नळ कनेक्शन संदर्भात नागरिकांना दिशाभूल करणारी माहिती आणि त्यांच्या खिशाला झळ बसणारी चर्चा सुरू आहे। यावर सभापती महेंद्र बाविस्कर यांनी प्रतिक्रिया दिली की नळ कनेक्शनसाठी ठरलेली प्रक्रिया आणि अधिकृत खर्च हा नियमानुसार ठरलेला आहे, त्यानुसारच खर्च द्यावा। त्या व्यतिरिक्त कोणी जास्तीचा खर्च घेत असेल तर आम्हाला कळवावे। नागरिकांनी नियमानुसारच कनेक्शन घ्यावे। याशिवाय सभेत 4 कोटीचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प, सोलर प्रकल्पासाठी DPR, स्पोर्ट कॉम्प्लेक्स संचालन अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा देखील करण्यात आली। परंतु आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अग्निशामक गाडी इतके दिवस बंद का होती? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची आणि घेतलेले निर्णय प्रत्यक्षात कधी दिसणार? जामनेरकरांना आता उत्तर हवे आहे। आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। अशाच पुढील घडामोडी बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। आमच्याशी जोडून राहण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60। आजच्या मीटिंगमध्ये सोनबर्डीवर आपण जे बरेच क्रीडा संकुल वगैरे तयार केलेले आहेत त्या संदर्भामध्ये स्विमिंग टँकचा तर आपण अगोदर कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, परंतु जे इंडोर स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे आपलं, ज्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट उभारले, ते चालवण्यासाठी काहीतरी एजन्सी किंवा मक्तेदार नेमणे यासाठी आज एक विषय होता। त्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सोलर DPR तयार करण्यासाठी आज त्याची मंजुरी घेणे आवश्यक होतं। आपण बघतो जामनेर शहरामध्ये इलेक्ट्रिसिटीचं जे नगरपालिकेला बिल येतं त्याच्यापासून काहीतरी बचाव होण्यासाठी आपण सोलर DPR हा तयार करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला विजेची बचत होऊन नगरपालिकेचा जो आर्थिक बोजा बसतो तो कोणत्या ना कोणत्या मार्गे कसा कमी करता येईल या हिशोबाने आपण हा सोलर DPR आता तयार करत आहोत। त्याच पद्धतीने जामनेर शहराचा होणारा विस्तार जर आपण बघितला तर त्यासाठी पाणी पुरवठा उपाययोजना करणे गरजेचे आहे। त्याची सविस्तर माहिती आमचे पाणी पुरवठा सभापती तुम्हाला देतीलच। हा विस्तार कोणत्या पद्धतीने कसा करायचा त्याबद्दल ते सखोल माहिती तुम्हाला सांगतील। त्याच अजून रमेश बाबाजी पाटील, स्वर्गवासी रमेश बाबाजी पाटील यांचं नाव आचार्य तुलसीनगरमधील रहिवाशांनी अर्ज दिलेला होता, त्यांचं नाव तिथल्याच्या गार्डनला द्यायचं हा एक विषय होता, तोही आम्ही मंजूर केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपलं अग्निशामक जे वाहन आहे ते काही दिवसांपासून खराब झालेलं होतं आणि
ही इमर्जन्सी वाहन केव्हा कुठं कामात पडेल यासाठी त्याला लागणारा खर्च मंजूर करण्यासाठी आणि ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आपण तो विषय घेतलेला होता. ते आजच्या आज ते वाहन दुरुस्त होऊन आपल्या जामनेर शहराच्या उपयोगी पडतील अशा प्रकारे आजचे विषय होते आणि हे सर्व एकमताने मंजूर करण्यात आले. काही मुद्दे मांडण्यात आले, नेमकी काय माहिती आहे आणि जामनेर वासियांसाठी काय नवीन घेऊन आहे? आपण बघतायत की वाढत्या लोकसंख्येच्या माध्यमातून आणि फ्लोटिंगसुद्धा खूप आहे. रोजचे 20 ते 25,000 लोक खेड्यापाड्यावरनं जामनेर शहरामध्ये येत असतात. प्रति माणूस किमान 150 लिटर पाणी आपण अपेक्षित धरतो. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनातून असा एक निर्णय घेण्यात आला की साधारणतः नवीन वाढती लोकसंख्या आणि येणारे तालुक्यातील सर्व समाज बांधव यांची व्यवस्थित व्यवस्था येणाऱ्या पुढच्या 40 वर्षामध्ये व्यवस्थित व्हावी म्हणून ज्या पूर्वीच्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यात काही दुरुस्ती आणि वाढीव लोकसंख्येला अनुसरून प्रतिमाणूस साधारणतः 150 लिटर पाणी असं गृहीत धरून 6 ते 7 नवीन मोठी टाकी म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करून अशा वेगवेगळ्या भागामध्ये नवीन टाक्या उभारण्यासाठी एक आपण सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव घेतलेला आहे. आपण बघतायत की मागे 2-3 घटना या ठिकाणी घडल्यात. अग्निशामनच्या माध्यमातून बरेच आपणही प्रश्न उपस्थित केले, परंतु बऱ्याचशा काही बाबी आहेत की जी आपल्याकडे अग्निशामन दलाची गाडी आहे ती अचानक त्याच पिरियडमध्ये खराब झाली, त्याच्या आदल्या दिवशीच खराब झाली. ती दुरुस्तीचा ठराव आपण आज घेतलेला आहे. सोबतच 2 नवीन अग्निशामक गाड्या आपण स्पेअरमध्ये या ठिकाणी मागणी करून त्या मागण्याही मंजूर झालेल्या आहेत. माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी मुंबई स्तरावरती राज्य स्तरावरती त्या मंजूर करून या 1.5-2 महिन्यामध्ये साधारणतः जूनच्या अगोदरच त्या दोघंही गाड्या आपल्या जामनेर नगर परिषदेमध्ये दाखल होतील आणि त्या सर्वांच्या व्यवस्थित कामात पडतील. असे 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण वाढत्या लोकसंख्येनुसार टाक्याचे नियोजन करणार आहात, परंतु इनपुट स्रोत किती आहे यावर देखील नियोजन करावं अशी चर्चा देखील जामनेर शहरात सुरू आहे. कारण बऱ्याच टाक्यांना पाणी पुरवल्या जात नाही, त्यामुळे जे पाणी सोडणार आहे त्यांना अडचण येते किंवा आम्हाला पाणी मिळत नाही, पुऱ्यावर हा विषय होतो नाही. अगदी बरोबर आहे. काय होतं आहे तो सगळा विषय विचारात घेऊन आपण हे निर्णय घेतलेले, आजचे जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण काही नवीन पाईपलाईनची व्यवस्थासुद्धा त्यामध्ये केलेल्या आहेत. ते जो पुऱ्यावरचा विषय आहे तो पुऱ्यावरचा विषय आजच्या तारखेला नियोजनामध्ये जर म्हटलं जर आपल्याला वारा उदाहरण किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण नाही झाली तर 24 तास आपल्याला लाईन जर उपलब्ध झाली तर त्या गोष्टी आपल्याला करता येतील. मागे MIDCतील लाईन जोडलेली होती, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला फ्यूज जायचे, मोठी जळायच्या. ते लक्षात आलं, आपण त्या दुरुस्त्या केल्या. लाईनची चोरी खूप मोठ्या प्रमाणात होत होती, ते पण आपण विचारात घेतलं, त्याही दुरुस्त्या करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि आता पूर्ण पाणी पुरवठा डिपार्टमेंटने जातीनं लक्ष देऊन आता जामनेर शहरामध्ये सर्व स्तरावरती पाणी पुरवठ्याचं काम व्यवस्थित केलेलं आहे. सोबतच काही डेव्हलपमेंटचे कामं शहरामध्ये चालू आहेत, रस्ते चालू आहेत, त्याच्यामध्ये पाईपलाईन एखाद्या वेळेला खोदली जाते आणि ती तुटते फुटते, त्यालाही दुरुस्ती करताना किंवा अंडर प्रेशर पाईपलाईन DIच्या पाईपलाईनचे जुन्या त्या फुटतात, तर त्याला दुरुस्ती करताना 1 दिवस जातो. 1 दिवस गेला म्हणजे 3 दिवसाचा पाणी पुरवठा त्या एरियामध्ये फरक पडतो. वॉटर मीटरबद्दल काय विषय आहे? वॉटर मीटर आपण बसवणार आहोत आणि ते गरजेचं आहे. त्याच्याने आर्थिक बोजा वाढेल. आज रोजी आर्थिक बोजा हा विषय खूप नॉर्मल आहे त्या कम्पेअर टू अदर सिस्टम. पण आजची अशी परिस्थिती आहे की आपण बघतायत की पाणी पुरवठा आपणच म्हणतायत की टाक्यांमध्ये पाणी नसतं. लोकांनी त्या नळांना तोट्यासुद्धा बसवलेल्या नाही की आपला भरणा झाला म्हणून तोटी बंद करावी, तेही नाही. लोक त्या तोट्या नाही आहे, सरळ नळी कोसतात आणि रोडावरती पाणी मारतात. तर हे मी जनतेला आव्हान करतो की माननीय गिरीश भाऊ महाजनांनी खूप अथक परिश्रमातून एवढी मोठी पाईपलाईन, एवढी पाणी व्यवस्था इथनं शहराला रोज जरी पाणी पुरवठा केला तरी अपूर्णपणाने इतकं व्यवस्थित पाणी तुम्हाला पुरवलेलं, त्याचा दुरुपयोग आपण करू नका. निदान एवढा महिनाभर तरी करू नका, एवढी सर्वांना विनंती आहे.
अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे ना किंवा अगदी कारवाईऐवजी जर तुम्ही अगदी. सर्वसामान्य आर्थिक दंड भरवता तर काय चालेल नाही. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये धंदांगे म्हणा का सर्वसामान्य लोक म्हणा, याच्यामध्ये पण पाणी वापरण्यामध्ये प्रतारणा करू शकत नाही. कारण पाणी यालाही 2 ग्लास प्यायचे आणि त्यालाही 2 ग्लास प्यायचे. तर दोघंही घटकांनी याचा विचार केला पाहिजे की शहरामध्ये आपण निदान मे मध्ये किंवा जूनमध्ये बांधकाम न करता किंवा पाण्याचा अपव्यय न करता गाड्या धुणे, रस्त्यावर पाणी मारणे असं करू नका, अशी आमच्या सर्वांच्या वतीने, माननीय नगराध्यक्षांच्या वतीने, सदनाध्यक्षांच्या माध्यमाने वतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण पाण्याचा वापर योग्य करावा. एक मुद्दा जास्त जामनेरमध्ये चर्चेत सुरू आहे की जे नवीन नळ कनेक्शन वाले आहे त्यांचं काहीतरी फसवणूक केल्या जाते. नेमकं त्यांना प्रोसिजर सांगितली जात नाही, त्यांच्याकडनं काही जास्तीचे पैसे घेऊन सर नळ कनेक्शन केले जातात किंवा मग अवैध नळ कनेक्शन केले जात आहे. यावर नगरपालिकेकडून किंवा आपल्या मार्फत काय प्रोसिजर आहे, काय सांगाल जनतेला? आमच्या माहितीप्रमाणे तर काही कोणाची फसवणूक आजपर्यंत झालेली नाही आहे. परंतु नळ कनेक्शनच्या बाबतीत बऱ्याच वेळेला विषय असा येतो किंवा किती पैसे भरावे लागतील. तर नळ कनेक्शनचे आपण असे घेतो की 1200 रुपये त्याची डिपॉझिट असते आणि 1200 रुपये रनिंगचे असतात, असे 2400 रुपये ते असतात आणि 250 रुपये त्याची वेगळी फी असते. असे 2650 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. परंतु नळ कनेक्शन घेत असताना त्याला एक 100 रुपयाचा आपल्याला ॲप्लिकेशन बॉन्ड करावा लागतो, तर ते 100 रुपये लागतात. असे 2700-2800 रुपये त्याचा खर्च. याच्या पलीकडे आमच्या डिपार्टमेंटकडनं तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा खर्च केला जात नाही. पण वाद नेमका कुठे होतो, तर त्याच्यामध्ये विषय असा आहे की हे नळ कनेक्शन घेण्याची ही प्रोसिजर झाली की 2600-2700 रुपये तुम्हाला खर्च आहे, त्याच्या रीतसर पूर्ण पावत्या पण मिळतात आणि जे एक्स्ट्रा 100 रुपये घेतले जातात त्याचा स्टॅम्पही तुम्हाला आणावा लागतो. जर ते 100 रुपये त्या आमचा एक कर्मचारी आम्ही तिथे त्या ठिकाणी ठेवलेला आहे, तो 100 रुपये त्याचे घेतो. पण जर ते घेतले नाही तर तुम्हाला स्टॅम्पसाठी जावं लागेल, तुम्हाला फिरावं लागेल, तो अधिकचा त्रास होऊ नये म्हणून एक कर्मचारी आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. परंतु हे फक्त याच्यामध्ये मी सर्व जामनेर शहरवासियांना या ठिकाणी सांगतो की याच्या व्यतिरिक्त कुठलाही 1 रुपया जास्त आमच्याकडे स्वीकारला जात नाही आणि तसा जर स्वीकारला गेला असेल तर तो आमच्या निदर्शनास आणून द्यावा. दुसरं, ज्या वेळेला आपण नळ कनेक्शन घेतो ते नळ कनेक्शनच्या पावत्या फाडणे म्हणजे नळ कनेक्शनचं सगळं साहित्य नगरपालिका पुरेल असं नाही आहे. त्यासाठी लागणारे क्लॅम्प साहित्य हे त्या लाभार्थीने त्या ठिकाणी पुरवायचे आहेत. गड्डे खोदण्याची मजुरी लाभार्थीने पुरवायची आहे, जॉईन करून देणे आणि तुम्हाला व्यवस्थित पाणी पुरवठा करणे ही एवढी जबाबदारी फक्त नगर परिषदेची आहे. त्यामध्ये जर सगळ्या गोष्टी आपण आणायच्या म्हटल्या तर त्या शक्यप्राय होत नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला स्वतःहून करायच्या असतात. आम्ही मध्यंतरी गड्ड्याचे पण पैसे लावण्याचा प्रयत्न, पण काही लोक आम्ही स्वतः घरी गड्डा खंदू. मग त्यावेळेला प्रश्न उभा राहिला की गड्डा आपण तो लाभार्थीच खोदेल, साहित्य लाभार्थी आणून देईल, जोडून मात्र आमच्या माणसं देतील.